वचन निर्भीड पत्रकारितेचे म्हणजे खबरदार पुढारी न्यूज। मागील 5 वर्षांमध्ये लोकसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केला। केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न खूप महत्त्वपूर्ण ठरल्याचं गौरवोद्गार माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव करडिले यांनी काढले। महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या निवडणूक प्रचारार्थ बाबळेवाडी, वरशिंदे, ताहराबाद, गाढकवाडी, म्हैसगाव, कोळेवाडी, शेरी, चिखलठाणा, दरड, गावथडी या गावांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। निवडणुकीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली। केंद्र सरकारने मागील 10 वर्षात घेतलेल्या निर्णयाची माहिती देऊन यावेळेस पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन महायुतीच्या नेत्यांनी केलंय। लोकसभेचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी गेल्या 5 वर्षात केलेल्या विकासांच्या जोरावर नगरकरांच्या मनात आपली प्रतिमा निर्माण केली आहे। त्यांना जिल्ह्याच्या प्रश्नाची जाण आहे। जिल्ह्यातील तरुणांच्या रोजगारासाठी नगर तालुका तसेच श्रीगोंदा येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले। त्यामुळे येणाऱ्या उद्योगांमुळे रोजगारांच्या मोठ्या संधी निर्माण होतील असा विश्वास माजी मंत्री करडिले यांनी व्यक्त केलाय। अहिल्यानगर मतदारसंघातील जनतेने खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतलाय। डॉक्टर विखे पाटील यांच्या विजयामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करून या विभागाच्या विकासासाठी पुन्हा एकदा महायुतीला आवाहन माजी मंत्री करडिले यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, खबरदार पुढारी न्यूज, नगर। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।